SIP म्हणजे काय आणि काय रूल्स असतात, त्याचा परतावा कशा पद्धतीने असतो? SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट. सिस्टमॅटिक आहे की तुम्ही दर महिन्याच्या 5 तारखेला तुमच्या अकाउंटमधून 5,000 निघतात आणि XYZ फंडमध्ये गुंतवणूक. वुमनचं कल्चर खूप वाढलेलं आहे. म्हणजे अनेक महिला शिक्षण घेतल्यानंतर काम करतात आणि आवर्जून सांगतात की मला माझं काम करायचंय, मला इंडिपेंडेंट व्हायचंय. तर या महिलांनी बचत कशी केली पाहिजे? असं म्हणतो ना आपण, सुखी जीवनाचा पाया हा आर्थिक आहे. तुमच्याकडे पुरेसं जर अर्थबळ असेल आणि जर ते तुम्ही स्वतः निर्माण केलेलं असेल तर त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कुठली नाही. निश्चितच मॅम, यानंतर SIP हा एक असा मुद्दा आहे की जो प्रेक्षकांना कधी कधी SIP म्हणजे काय हे सर्च केल्याशिवाय समजत नाही आणि त्यावर योग्य मार्गदर्शन मिळेलच असं नाही. तर तुमच्या गायडन्स खाली मी आज हा प्रश्न विचारते की SIP म्हणजे काय आणि काय रूल्स असतात, त्याचा परतावा कशा पद्धतीने असतो आणि किती गुंतवणूक, मिनिमम किती गुंतवणूक ज्या महिला असतील म्हणजे हाऊसवाईफ असतील किंवा वर्किंग वुमन असतील यांनी केली पाहिजे? आता मी तुम्हाला फायनान्शियल थंब रूल सांगितले की ज्याच्यामध्ये 30% तुम्ही सेव्हिंग केलं पाहिजे. आता हे कुठे केलं पाहिजे? आता ह्या 30%मध्ये पहिल्यांदा 2 भाग करायचे 15-15%चे की जे असतील शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल. म्हणजे तुमचे लगेचच लागणारे पैसे, ज्या गरजा आहेत त्या, आणि लॉंग टर्म साधारण शॉर्ट टर्म गोल म्हटलं तरी कोणाला घर घ्यायचं असतं किंवा आहे घर ते अपग्रेड करायचं असतं, कार घ्यायची असते किंवा कार अपग्रेड करायची असते, मुलांचं एज्युकेशन म्हणजे पहिलीला सुद्धा आजकाल डोनेशन खूप लागतं. तर हे झालं शॉर्ट टर्म गोल. आणि लॉंग टर्म गोल खूप महत्त्वाचे आहेत की त्याच्यामध्ये येतं एक तर मुलांचं हायर एज्युकेशन आणि शिवाय रिटायरमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं येतं आणि मुलांची लग्न. तर ह्या सगळ्या हे झाले लॉंग टर्म गोल. तर ह्या 2 मध्ये तुम्ही विभागणी केल्यानंतर पुन्हा एक पुढचा टप्पा येतो की असेट अलोकेशन. असेट अलोकेशन म्हणजे मला आता मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्हाला जेवायला वाढलं, तर ह्यातला सगळ्यात चांगला पदार्थ कुठला, तर तुम्ही काय सांगाल? जो आवडीचा आहे तो. आवडीचा आहे तो. समजा गुलाबजाम असेल तर तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ गुलाबजाम खाल का? नाही. किंवा आपण असं म्हणतो ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. म्हणजे चांगल्या तब्येतीसाठी आपण सफरचंद खाल्लं पाहिजे. पण म्हणून सकाळी एक टोपलीभर सफरचंद, दुपारी सफरचंद, संध्याकाळी सफरचंद, सफरचंदच खाल्ली तर आपण हेल्दी राहू का? नाही राहणार. म्हणजे असं आहे की तुम्हाला सगळ्या प्रकारच्या अन्नाची गरज आहे, तसंच सगळ्या प्रकारच्या सेव्हिंगची पण गरज आहे. आणि ही गरज कशावर आहे? तुमचं गोल काय आहे, तुमचं उद्दिष्ट काय आहे, तुमच्या गरजा काय आहेत त्यावर. जर तुम्हाला 1 वर्षांनी पैसे पाहिजे आहेत तर तुम्ही ते लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्ट नाही करू शकत. आणि जी लॉंग टर्मची गरज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. त्याच्यामुळे असेट अलोकेशनमध्ये येतं की तुम्ही काही ठिकाणी असं सेव्हिंग करा की जिथे तुम्हाला शुअर रिटर्न्स मिळणार आहेत, गॅरंटीड रिटर्न्स आहेत, जे टॅक्स फ्री पण असतील पण रिटर्न्स थोडे कमी असतील. कारण गॅरंटी आहे म्हटलं ते रिटर्न्स थोडे कमी असणार आणि ते टॅक्स फ्री असतील. त्याच्यानंतर दुसरा भाग येतो की थोडी रिस्क तुम्ही घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुमचं कॅपिटल एकदम प्रोटेक्टेड नसेल, पण त्याच्यासाठी तुम्ही जर योग्य रूल्स फॉलो केले तर तुमचं कॅपिटल प्रोटेक्ट राहून त्याच्यात वाढ पण होऊ शकते. आणि तिसरं आहे की हाय रिस्क इन्व्हेस्टमेंट. तिथे रिटर्न्स पण जास्त मिळतील पण त्याच्यामध्ये तुम्हाला रिस्क पण जास्त असेल. मग ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट झाले, हे झालं असेट अलोकेशन. पण हे असेट अलोकेशन सुद्धा कसं करायचं तर तुमच्या गरजांप्रमाणे. आणि त्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, 20, 25, 30 वर्षासाठी तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंगची गरज आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही 100% रिस्क नाही घेऊ शकत. 20-25 वर्षामध्ये काय होईल काय नाही सांगता येत नाही. आणि जेव्हा तुम्हाला रिटायरमेंटला पैसे लागणार तेव्हा तुम्हाला योग्य प्रकारे पैसे मिळाले पाहिजे. तर इथे तुम्ही दोन्हीचा एक समन्वय साधू शकता. थोड्या सेफ इन्व्हेस्टमेंट करायच्या आणि थोडं जिथे रिस्क आणि तुमची ग्रोथ पण तुमच्या पैशाची जास्त आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि मी म्हटलं तसं डॉक्टरप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या आपल्या गरजेनुसारच त्यांनी ते सेव्हिंग केलं पाहिजे आणि ते समजून घेऊन केलं पाहिजे. आता ज्यात तुम्ही एक मध्ये प्रश्न विचारलात SIP, तर हा एक प्रश्न आहे ना, कसं आहे माहिती का की पुन्हा जेवणाच्या ताटामध्ये आपण असं म्हटलं की जेवण म्हणजे काय, तर जेवण म्हणजे भात आहे का, तर नाही. जेवण म्हणजे डाळ आहे का, तर नाही. जेवण म्हणजे चपाती आहे का, तर नाही. पण हे सगळं मिळून जेवण आहे.
तसं SIP हा त्यातला एक भाग आहे म्हणण्यापेक्षा ना एक पद्धत आहे. तर SIP म्युच्युअल फंड सही आहे म्हणा किंवा काही या सगळ्यामुळे आपल्याला SIP या शब्दाचा खूप जास्त परिचय झालाय. पण आपल्याला RD माहिती आहे की आपण बँकेमध्ये दर महिन्याला समजा 2,000 रुपये गुंतवतो 24 महिन्यांकरता. म्हणजे 24 महिन्यांच्या व्याजासकट आपल्याला पैसे मिळतात. तर हे झालं RD, रिकरिंग डिपॉझिट. पण हे 24 महिन्यांनी तुमच्याकडे समजा एक 50,000 जमले, हे तुम्ही FD मध्ये ठेवता, म्हणजे फिक्स डिपॉझिट. एक अमाऊंट ठेवली आहे, ती 1, 2, 5 वर्षांनी तुम्ही काढून घ्या. तर ह्या ज्या संज्ञा आहेत ना, की RD म्हणजे रिकरिंग डिपॉझिट, जे दर महिन्याला आपण करतो. FD म्हणजे एकदाच पैसे ठेवतो. तर हेच म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता, तेव्हा दर महिन्याला जे तुमच्या अकाउंटमधून निघतात पैसे आणि म्युच्युअल फंडमध्ये सेव्हिंग होतात. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट. सिस्टमॅटिक आहे की तुम्ही दर महिन्याच्या 5 तारखेला तुमच्या अकाउंटमधून 5,000 निघतात आणि XYZ फंडमध्ये गुंतवणूक होते. तर हे झाले SIP. म्हणजे ही तुमची इन्व्हेस्टमेंट करण्याची पद्धत आहे म्युच्युअल फंडमध्ये. हेच तुम्ही बँकेत जर महिन्याचं करत असाल तर त्याला आपण RD म्हणतो. आणि जसं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट जसं मंथली करता त्याला SIP म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही लमसम अमाऊंट करता, एकदा तुमच्याकडे कधी बोनस झाला तुमचा म्हणून तुम्ही 50,000 रुपये FD मध्ये ठेवले किंवा मुलांच्या वाढदिवसाला सगळ्यांनी मिळून दिलेत पैसे 10,000 साठलेत, ते तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाकलेत. ते तुम्ही जसं केव्हा तुमच्या हातात असतील एक्स्ट्रा पैसे तेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता. तर त्याला आपण म्हणतो लमसम इन्व्हेस्टमेंट. तर ही इन्व्हेस्टमेंट करण्याची पद्धत आहे SIP म्हणजे. त्याचा परतावा येतो चांगल्या पद्धतीने. काय म्हणाल की म्हणजे जर समजा 20,000 एखाद्याला पगार आहे तर त्याने किती SIP केली पाहिजे? पुन्हा मी म्हटलं तसं असं मी काही सांगू शकत नाही. हे डॉक्टरला विचारल्यासारखं आहे की समजा एखाद्याला 102 डिग्री ताप येतोय तर त्याला कोणतं औषध दिलं पाहिजे. डॉक्टर काय म्हणेल, मला त्याला माझ्याकडे घेऊन या, मला त्याला तपासू द्या. मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की माझी जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मी त्या व्यक्तीला भेटेन की ह्या 20,000मध्ये तो त्याच्या काय काय गरजा आहेत. 20,000 त्याचे पूर्ण सेव्ह होत असतील जर आई वडील सगळं बघत असतील तर, पण त्या 20,000मध्ये त्याच्या अनेक गरजा असू शकतील. त्याच्या भविष्यातील अनेक गोष्टींसाठी तरतूद करायची असेल तर ते बघूनच आपण ठरवू शकतो. बरोबर. आणि मग त्यात SIP करायचं, किती करायचं की आणखी काही करायचं हे पण तेव्हा बघावं लागतं. निश्चितच मॅम, आता वर्किंग वुमनचं कल्चर खूप वाढलेलं आहे. म्हणजे अनेक महिला शिक्षण घेतल्यानंतर काम करतात आणि आवर्जून सांगतात की मला माझं काम करायचं आहे, मला इंडिपेंडेंट व्हायचं आहे. तर या महिलांनी बचत कशी केली पाहिजे? पुन्हा ते येतच ना की तुमचं इन्कम किती आहे. म्हणजे त्या महिलांकडे सुद्धा म्हणजे एकतर त्या जर हाऊसवाईफ्स असतील, म्हणजे housewife. महिला म्हटलं तरी सुद्धा ज्या घरी आहेत त्या ऍक्च्युली कुठला व्यवसाय करत नाहीयेत किंवा नोकरी करत नाहीयेत. पण महिला हे तर आपल्या प्रत्येक कुटुंबाचं, भारतीयच असं नाही जगभर अर्धांग आहे. अर्धांग असून मला वाटतं 80% जबाबदाऱ्या महिला सांभाळतात घरातल्या. त्याच्यामुळे त्यांना सेव्हिंग, त्यांनाच घर चालवायचं असतं, घराची इकॉनॉमी त्याच चालवतात. त्याच्यामुळे त्यांना खरं तर सांगायची गरज पडत नाही की काय कसं करावं ते. पण तरी सुद्धा त्यांनी, मी म्हटलं तसं पुन्हा थंब रूल आहेच की गरजा बघून पहिल्यांदा गरजांसाठी सेव्हिंग केलं पाहिजे आणि त्यानंतर त्या आपल्या हौसेमौजेसाठी सुद्धा केलं पाहिजे. एक राखीव निधी तर प्रत्येक कुटुंबाकडे असला पाहिजे की ऐन वेळेला आपल्याला जेव्हा पैसे लागतात तर तेव्हा वापरण्यासाठी एक इमर्जन्सी फंड, राखीव निधी असावाच लागतो. नाही तर आपण सेव्हिंग करतो एका गोष्टीसाठी आणि मग त्या गोष्टी बाजूला राहतात आणि हे पैसे दुसरीकडे वापरले जातात. तर असं ऐनवेळेला लागणाऱ्या गोष्टीसाठी राखीव निधी पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक फायनान्शियल पिरॅमिड असतं जे आपण फॉलो केलं पाहिजे. म्हणजे फायनान्शियल पिरॅमिड कसं, पिरॅमिड हे एक स्थिर रचना आहे जगातली. तसं त्याचा पाया एकदम मोठा असतो, मजबूत असतो. तसं पहिलं आपलं इन्कमचं प्रोटेक्शन. मग इन्कमचं प्रोटेक्शन करण्यासाठी इन्कम कुठे कुठे जाऊ शकतो, कोणत्या कारणाने जाऊ शकतो, त्याच्यासाठी पहिल्यांदा सोय केली पाहिजे. म्हणजे असं की मेडिक्लेम पाहिजे, कारण आपण इन्व्हेस्टमेंट करतो, आपण सेव्हिंग करतो. मुळात जेव्हा आपण कमावतो त्याच्यातून काही पैसे बाजूला काढून ठेवून सेव्हिंग करतो तेव्हा आपण चांगल्या कारणासाठीच करतो. घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, मुलांचं एज्युकेशन आहे, फिरायला जायचं आहे आपल्याला कुठे म्हणून. पण जर आजारपण आलं आणि ते कोणत्या प्रकारचं असेल सांगता येत नाही, तर हा सगळा पैसा संपू शकतो, कर्ज घ्यावं लागू शकतो.
त्याच्यामुळे मेडिक्लेम सारख्या गोष्टी, क्रिटिकल इलनेस आहे, तर किंवा ॲक्सिडेंट बेनिफिटची पॉलिसी, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे जे तुमचं इन्कम प्रोटेक्ट करतात. त्याच्यानंतर टर्म इन्शुरन्स पाहिजे, की टर्म इन्शुरन्स म्हणजे पण कर्त्या व्यक्तीचं, कमावणाऱ्या व्यक्तीचं इन्कम हे प्रोटेक्ट करतं. त्याच्यात तर हे पहिल्यांदा पाहिजे, तर हा प्रोटेक्शन झाला, म्हणजे जो फायनान्शियल पिरामिडचा बेस आहे. त्याच्यानंतर येतं की इन्व्हेस्टमेंट, तर ती पण सेफ इन्व्हेस्टमेंट. पहिली दुसऱ्या टप्प्याला आपल्याला सेफ पाहिजे आणि लॉंग टर्म पाहिजे. लॉंग टर्म अशा करता की आज जेव्हा एक आपण हे सुरू करतो, जेव्हा नोकरी सुरू करतो, जेव्हा इन्कम आपलं यायला सुरू होतं, कमवायला सुरू करतो, तेव्हा आपल्या हातात 20, 25, 30 वर्ष असतात. तर कंपाऊंडिंग इफेक्टनी थोड्या पैशामध्ये सुद्धा खूप मोठी बचत होऊ शकते. आणि तसं बघाल ना तर हल्ली एक ट्रेंड झालाय, मला 5 वर्षात सेव्हिंग करायचं आहे, मला 10च वर्ष. लॉंग टर्म नको बाबा. अरे पण आपण जगणार लॉंग टर्म आहोत, आपण कमावणार लॉंग टर्म आहोत, आपल्या गरजा लॉंग टर्म आहेत, तर मग सेव्हिंग पण नको का लॉंग टर्म करायला? आणि उलट थोड्या पैशामध्ये तुमचं मोठी अमाऊंट तेव्हा तयार होऊ शकते. तर लॉंग टर्म आणि सेफ इन्व्हेस्टमेंट हा दुसरा टप्पा झाला. त्याच्यानंतर आपण थोडी रिस्क घेऊ शकतो, जिथे आपल्याला रिटर्न्स पण जास्त येऊ शकतात. तिथे आपण इन्व्हेस्टमेंट करून आपले जे पुढच्या गरजांसाठी आपण सेव्हिंग करणार आहोत, बचत करणार आहोत, त्यातला काही भाग आपण रिस्क घेऊन पण सेव्हिंग करू शकतो, की जेणेकरून आपण आपलं ते ध्येय लवकर गाठू शकतो. पण त्यामध्ये आपल्याला खूप डिसिप्लिन पाळणं महत्त्वाचं आहे, आपल्याला त्याची समज असणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट, रिस्क म्हणजे म्युच्युअल फंड आहे, शेअर्स आहेत, तर त्याची भले तुम्ही दुसऱ्यांचा ॲडवाईस घ्याल, दुसऱ्यांकडून सल्ला घ्याल, पण तुम्हाला त्याची समज येणं गरजेचं आहे. म्हणून मी म्हटलं जी माझी प्रोसेस आहे की अंडरस्टँड, ॲनालाइज, रेकमेंड, म्हणजे मी रेकमेंड करते की काय काय करायचं आहे. तर त्यातली एक महत्त्वाची स्टेज आहे की कोच म्हणजे कोचिंग. मी माझ्या क्लायंटना कोच करते, म्हणजे मी त्यांना या गोष्टी समजून घ्यायला मदत करते, त्यांचे गैरसमज दूर करते, वेळोवेळी त्यांना हँडहोल्डिंग करते म्हणजे सगळे रिटर्न्स त्यांना माहिती आहे मार्केटमध्ये रिटर्न्स चांगले मिळतात, पण हे जेव्हा मार्केट चांगलं असतं तेव्हा, पण जेव्हा मार्केट डाऊन होतं, तुमचे पैसे कमी होतात, तेव्हा ते कसे सांभाळायचे हे पण माहिती पाहिजे. तर अशा सगळ्या वेळेस हँडहोल्डिंग करणं, त्यांना कोचिंग करणं, म्हणजे त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करणं, हा सुद्धा माझ्या सल्लामसलतीतला एक भाग आहे. आणि त्या प्रकारे लोक आपलं सेव्हिंग करू शकतात. निश्चितच ही माहिती खरं तर खूप साध्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगताय, जेणेकरून प्रेक्षकांना सुद्धा याची मदत होईल. मॅम, माझा एक प्रश्न असा आहे की अनेक ज्या मुली आहेत, आता लग्न अजून झालेलं नाहीये, पण चांगल्या सेट आहेत, चांगला पगार आहे, पण जितका विचार आता आपण करतो की मुलांचं एज्युकेशन आलं, घर आलं, या सगळ्या गोष्टी लग्नाच्या आधी तितक्या मुली करत नाहीत, त्यावेळी त्या फ्री असतात. पण काही जणी असतात की ज्यांना खरंच आपलं फायनान्शियल प्लॅनिंग करायचंय, तर हे खरंच आवश्यक आहे का आणि कशा पद्धतीने असलं पाहिजे मुलींचं फायनान्शियल प्लॅनिंग लग्नाच्या आधी? लग्नाच्या आधी सुद्धा जेव्हा तुम्ही एक शिकून सवरून मोठे होता, तर तुमच्या आईवडिलांना पण तुम्हाला मदत केली पाहिजे. ते ते त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे ती तुम्ही बघितली पाहिजे, की ते तुम्हाला शिकवत त्यांनी स्वतःसाठी काही अपूर्ण राहिलंय का. तर थोडी तुम्हाला त्यांची पण काळजी घेतली पाहिजे. जर फायनान्शियली ते एवढे स्ट्रॉंग नसतील की तुम्हाला शिकवताना, तुम्हाला मोठं करताना त्यांचं स्वतःकडे लक्ष देणं राहिलंय, तर जर तुम्ही आज कमवायला लागला, तर एक थोडंसं तुम्ही तिकडे लक्ष देऊन त्यांच्या प्लॅनिंगमध्ये कुठेतरी एक तुम्ही वाटा उचलला पाहिजे. हा पहिला भाग झाला. आज उद्या तुम्ही लग्न होऊन जाणार आहात, तुमच्याही जबाबदाऱ्या तेव्हा सुरू होणार आहेत. आत्ता या क्षणी नसल्या, एक आईवडिलांची जबाबदारी असेल किंवा नसेल त्याच्या पुढे, तर त्याची पायाभरणी पण आत्ताच केली पाहिजे. पण सगळा फोकस हा एन्जॉयमेंटवर असतो, तर एन्जॉयमेंट जरूर केली पाहिजे. कारण आपण लहानपणापासून शिकत असतो, हे करत असतो, आपल्यालाही असं वाटतं की आता आपण कमवायला लागलोय तर आपण हौसमौज करू. तशी आपण ती केलेली असतेच, केली नसते असं नाही, पण ठीक आहे. पण मी म्हटलं तसं पुन्हा बजेटिंग, सगळ्या गोष्टी हौसमौज काय किंवा काय बजेटमध्ये, पण तुम्ही तुमच्या आर्थिक जीवनाचा पाया घालण्याची ही वेळ आहे. आज तुम्हाला शिस्त लागली तर तुम्ही ही शिस्त आयुष्यभर पाळणार आहात. आणि असं म्हणतो ना आपण, सुखी जीवनाचा पाया हा आर्थिक आहे. तुमच्याकडे पुरेसं जर अर्थबळ असेल आणि जर ते तुम्ही स्वतः निर्माण केलेलं असेल, तर त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कुठली नाही. त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूचे तुमचे मित्रमैत्रिणी काहीही करत, तुम्ही पुन्हा तुमच्या
इन्कमचं बजेट, तुम्ही एक सिंगल व्यक्ती ह्या दृष्टीने मी सांगते की, आणि तुम्हाला स्वातंत्र्य आहे की पैसे कसेही खर्च करण्याचं, पण तेव्हाच तुम्हाला स्वतःला शिस्त लावली पाहिजे, काही जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत आणि पुढच्या तुमच्या आयुष्याची पायाभरणी तुम्ही आत्ता करू शकता. आज सेव्हिंग कराल, मी जे म्हटलं तसं कंपाऊंडिंग इफेक्टने तुम्हाला भरभरून पुढे मिळणार आहे. पाहायला गेलं तर मंडळी, महिलांना आर्थिक घडी कशी बसवायची हे कळतं, पण बऱ्याच गोष्टी अशा आहेत की बँकेची पायरी चढताना अनेकदा महिला कचरतात की मी हे कसं करू, किंवा पैशाचं बजेट कसं सांभाळलं जात असेल. आणि अनेकदा पुरुष मंडळी घरच्या अगदी बोलता बोलता म्हणतात की हा तुला काय कळतं यातलं, गप्प बस. पण मंडळी असं नाहीये. या सगळ्याचं ज्ञान असणाऱ्या मॅडम माझ्यासोबत आहेत, नयना मॅम. नयना मॅम, मला खूप छान वाटतं की आज तुमच्याशी गप्पा मारताना की पर्सनल फायनान्स प्रोफेशनल म्हणून तुम्ही काम करताय आणि फायनान्स बद्दल इतक्या वर्षाचं नॉलेज तुमच्याकडे आहे. पण ही सुरुवात नक्की कशी झाली? म्हणजे अगदी छोट्या स्वप्नापासून मोठी कंपनी काढणं खूप आणि म्हणजे खूप चांगली आणि आश्चर्याची गोष्ट आहे. त्याच्यासाठी तुमचे खूप अभिनंदन. पण ही सुरुवात कशी होती सांगाल का? मी मगाशी थोडंसं म्हटलं त्याप्रमाणे की माझ्या मनात होतं बिझनेस करायचा कुठला तरी, आणि मग मला इथे संधी मिळत गेली की मी जेव्हा LIC तिथे पनवेलला आले मुंबईहून ट्रान्सफर होऊन, तेव्हा इथे असं होतं की इथले एजंट ट्रेनिंग घ्यायला जात नसत. मग तेव्हा अशी टूम निघाली की ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची माणसंच इथे येतील आणि इथल्या परिसरातल्या ब्रांचमधल्या एजंट्सना ट्रेनिंग देतील. मग त्या सगळ्या एजंट्सच्या ट्रेनिंगची सोय करणं किंवा त्या ट्रेनर्सची राहण्याची व्यवस्था करणं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यावरती आल्या. कारण हे जे काम होतं, मी त्या डिपार्टमेंटमध्ये ॲडमिन हेड होते आणि सेल्स हेड जे होते, ती वेकन्सी 2 वर्ष भरलेली नव्हती. त्याच्यामुळे ती सगळी कामं माझ्यावर आली आणि मी करत गेले. आणि मला त्या गोष्टी मला माझा स्वभाव असा आहे की जे हातात घेईन काम ते मनापासून करते आणि मला ते आवडतं. मग त्या दरम्यान माझं एजंट लोकांशी बोलणं व्हायचं, ते पॉलिसी करायचे, त्यांनी कशी केली, ते क्लायंटशी काय बोलले, हे मी त्यांच्याशी गप्पांमध्ये बोलायचे आणि त्यांनाही आवडायचं ते सांगायला. तर असं करत करत मला त्या विषयात रुची वाढत गेली. आणि जेव्हा ही सगळी कामं करत होते तेव्हा मला ट्रेनर वगैरे पण म्हणायचे की अरे तू ॲडमिनला काय करतेस, तू सेल्सला असायला पाहिजे. म्हणून मी डेव्हलपमेंट ऑफिसरची परीक्षा पण दिली, पास झाले. पण म्हटलं नाही, मला नोकरी नाही करायची आहे ना, मग मी डेव्हलपमेंट ऑफिसर नाही, मग पुन्हा तेच नोकरीत राहा, एजंटांच्या मागे लागा, त्याच्यापेक्षा आपण एजंट हो. खरं सांगू तर कुठला बिझनेस करायचा ह्याचा एकदा विचार करण्यासाठी मी 8 दिवस सुट्टी घेऊन घरी राहिले. ते खूप विचार केला, सुचलं नाही. पण नंतर ही अशी संधी येत गेली आणि माझा पण विचार हळूहळू चांगले व्यवस्थित क्लिअर होत गेले. आणि मग मी जवळजवळ 95 ते 96 साली हा निर्णय घेतला होता की माझी 20 वर्ष पूर्ण झाली की मी एजन्सी करणार. आणि त्याप्रमाणे मी अगदी ठरवल्याप्रमाणे 20 नाही पण 21 वर्षानंतर 2007 साली LICतला जॉब सोडला आणि माझी स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली. त्या दरम्यान असं झालं, हा एवढाच विचार माझ्या मनात होता, बाकी ऑफिस असावं वगैरे नाही. तर मी माझे जे आर्किटेक्ट मित्र आहेत त्यांना मी खूप धन्यवाद देईन की त्यांनी मला म्हटलं की तुझं ऑफिस असलं पाहिजे, एक तू प्रॉपर्टी म्हणून तरी घे एक घर, की हवं तर ऑफिस कर आणि नाही ऑफिस केलंस तर भाड्याने देशील. त्यामुळे मी हे 2 BHK, माझं घर 1 BHK पण माझं ऑफिस 2 BHK मी तेव्हा घेतलं. यातली एकच खोली वापरत होते मी जवळजवळ 2007 पासून 13 पर्यंत. आणि मग नंतर पूर्ण मी ते ऑफिससारखं व्यवस्थित सेटअप केलं. तोपर्यंत हळूहळू माझी ग्रोथ पण होत गेली. पहिल्यांदा मी एक असिस्टंट ठेवली होती. सुदैवाने ती कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनर होती. आणि LIC असं होतं ना, LICतलं जे प्रोग्रामिंग होतं ते लिनक्स होतं. तिथे आम्हाला फक्त काही पर्याय निवडायचे असंच होतं. कॉम्प्युटर वापरणे, वर्ड एक्सेल सुद्धा मला येत नव्हती. मी तिच्याकडून तेच शिकले. तर पहिल्यांदा एकच एम्प्लॉई होती, मग हळूहळू 2 झाले, 4 झाले आणि आता माझ्याकडे 7 एम्प्लॉईज आहेत. यातली एक जी आहे ती माझी मॅनेजर आहे, ती जवळजवळ 17 वर्षापासून आहे, काही 5 वर्षापासून आहेत, काही 4 वर्षापासून. असे माझ्याकडे एम्प्लॉईज आहेत. आणि हळूहळू करत 1200 क्लायंट झाले. सुरुवातीला LICत मला LICचं इन अँड आउट नॉलेज होतं, कारण मी प्रत्येक डिपार्टमेंटला अगदी मागून घेऊन काम केलं होतं. कारण मला असं वाटायचं की मी LICत आहे तर मला सगळं कळलं पाहिजे. पण बाहेर पडल्यावर लक्षात आलं की मला LICच्या प्लॅन्सचं नॉलेज असणं आणि मला क्लायंटच्या गरजा समजून घेणं यात खूप अंतर आहे. मग मी तेव्हापासून सतत आजही माझे ट्रेनिंगमध्ये महिन्यातले 5 दिवस तरी जातात असं म्हटलं पाहिजे.
तर मी ट्रेनिंग करत गेले आणि हळूहळू मला लक्षात आलं की सगळ्या त्यांच्या गरजा जर आपल्याला भागवायच्या असतील तर सगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट पण केल्या पाहिजेत. त्याच्या म्युच्युअल फंड्स, मेडिक्लेम असं सगळं मी माझ्या सगळ्या एकूण प्रोसेसमध्ये ॲड करत गेले आणि आता माझे जवळजवळ 1200 क्लायंट आहेत, 7चा स्टाफ आहे. नयना मॅम, खरं तर बघायला गेलं तर खूप छान माहिती आणि अगदी स्पष्ट आणि सोप्या शब्दात आम्हाला तुम्ही सांगितले. प्रेक्षकांना मला वाटतं जरूर ही माहिती आवडली असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, याच प्रकारच्या अनेक नवनवीन मुलाखती पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. मॅम, तुमचे खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा चांगला वेळ आणि मौल्यवान वेळ आमच्यासाठी दिलात. थँक्यू.